नमस्कार. महिन्याच्या शेवटी वीज बिल हातात आलं की असं वाटतं ना की अरे बापरे, हे आकडे आले कुठून? नेमकं काय गणित आहे यामागे? चला, आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की आपलं वीज बिल नेमकं कसं तयार होतं. हो, खरंच. हे बिल म्हणजे कोडच असतं, नाही का? पण काळजी नसावी. चला, हे कोडं उलगडूया आणि या आकड्यांच्या जंजाळातून स्पष्टतेकडे एक पाऊल टाकूया. आता हे कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल. आणि या बिलाचा सगळ्यात महत्वाचा, अगदी पायाचा दगड म्हणजे युनिट. मग हे युनिट म्हणजे नेमकं काय? बघा, वीज बिलाच्या भाषेत 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट तास. आता हे किलोवॅट तास वगैरे ऐकून गोंधळून जाऊ नका. अगदी सोपं आहे. समजा आपल्याकडे 1000 वॅटचे एखादं उपकरण आहे, जसं की इस्त्री किंवा गीझर. ते जर आपण बरोबर 1 तास चालवलं तर जी वीज वापरली जाते ती म्हणजे बरोबर 1 युनिट. बस, इतकं सोपं आहे. आणि याच एका गोष्टीवर आपलं अख्खं बिल अवलंबून असतं. आणि गंमत म्हणजे हे युनिट काढण्याचं एक एकदम साधं सोपं सूत्र आहे. कोणतंही उपकरण किती वीज खातं हे काढायचंय, मग त्या उपकरणाचे वॅट घ्यायचे, ते किती तास चाललं त्याने गुणायचं आणि आलेल्या उत्तराला फक्त 1000ने भागायचं. झालं, आपल्याला मिळतील एकूण वापरलेले युनिट्स. चला, आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं तेच बघूया. ठीक आहे, तर आता घरातल्या उपकरणांपासून सुरुवात करूया आणि बघूया की रोजचा वापर कसा मोजला जातो. हे बघा, इथे एक साधं उदाहरण आहे. पंखा दिवसातून 10 तास चालला तर तो वापरतो 0.75 युनिट. टीव्ही 5 तास चालला तर 0.60 युनिट. आणि तो छोटासा बल्ब, तो तर फक्त 0.08 युनिट वापरतोय. पण खरा खेळाडू कोण आहे बघा? फ्रीज. तो दिवसरात्र 24 तास चालू असतो आणि त्यामुळे तो एकटाच जवळपास 4.80 युनिट वीज वापरतो. कमाल आहे ना? तर या सगळ्या उपकरणांची बेरीज केली तर या घरात एका दिवसात साधारण 6.23 युनिट्स वापरली जातात. आता हा झाला एका दिवसाचा हिशोब. यावरून महिन्याचा अंदाज बांधणं सोपं जाईल. मग आता काय करायचं? सोपं आहे. या रोजच्या 6.23 युनिट्सना आपण महिन्याच्या 30 दिवसांनी गुणूया. म्हणजेच साधारण 187 युनिट्स. हा झाला आपला महिन्याचा अंदाजे वापर. पण खरा प्रश्न तर आता येतो, या 187 युनिट्सचे पैसे कसे मोजले जातात? आपल्याला वाटतं की सरळ युनिट्सना दराने गुणलं की झालं बिल तयार. पण नाही, इथेच तर खरी मेख आहे. ही किंमत ठरते स्लॅब दरांच्या गणितावर. चला, हे स्लॅबचं गणित काय आहे तेच समजून घेऊया. तर बघा, गंमत अशी आहे की प्रत्येक युनिटची किंमत सारखी नसते. वीज कंपन्या एक स्लॅब सिस्टम वापरतात. म्हणजे काय? म्हणजे जसा जसा आपला विजेचा वापर वाढत जातो तसा तसा प्रत्येक युनिटचा दरही वाढत जातो. इथे बघा, पहिल्या 100 युनिटसाठी दर कमी आहे, समजा 3 रुपये. पण वापर 100 युनिट्सच्या पुढे गेला की पुढच्या युनिटसाठी दर वाढतो, तो होतो 5 रुपये. आणि वापर अजून वाढला तर दर अजून वाढतो. चला मग आता आपल्या 187 युनिटचा हिशोब लावूया. पहिला टप्पा, यातले पहिले 100 युनिट्स, त्यांना लागेल 3 रुपयांचा दर, म्हणजे झाले 300 रुपये. आता उरले किती? 187 मधून 100 गेले म्हणजे 87 युनिट्स. आता या पुढच्या 87 युनिट्सना लागेल पुढच्या स्लॅबचा दर, म्हणजे 5 रुपये. तर 87 गुणिले 5 झाले 435 रुपये. मग आता एकूण युनिटचा खर्च किती? 300 रुपये अधिक 435 रुपये, म्हणजे 735 रुपये. कळालं गणित? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. 735 रुपये हे आपलं फायनल बिल नाहीये. या युनिटच्या खर्चावर अजून काही गोष्टी लागतात, जसं की स्थिर आकार म्हणजे फिक्स चार्ज, मग वीज शुल्क, इंधन समायोजन आकार आणि हो, जीएसटी सुद्धा. या सगळ्यामुळे बिलाचा आकडा अजून वाढतो. तर आपल्या उदाहरणात त्या 735 रुपयांमध्ये आपण हे सगळे मिळून अंदाजे 150 रुपये धरले तर आपलं अंतिम बिल येतं साधारण 885 रुपये. तर असा तयार होतो तो बिलावरचा शेवटचा आकडा. आता कळलं ना हे सगळं गणित कसं जुळून येतं ते? ठीक आहे, गणित तर कळलं. पण आता महत्वाचा प्रश्न, या आकड्यांना नियंत्रणात कसं ठेवायचं? म्हणजे बिल कमी कसं करायचं? चला आता बचतीची सूत्र बघूया. आणि हो, प्रत्येक पंखा, प्रत्येक बल्ब मोजत बसण्यापेक्षा वीज वापर तपासण्याची एक एकदम सोपी युक्ती आहे, खास करून ज्यांना आपलं मीटर बघता येतं त्यांच्यासाठी. काहीच करायचं नाही, फक्त मीटरवरचं सध्याचं रीडिंग घ्यायचं आणि त्यातून मागच्या महिन्याचं रीडिंग वजा करायचं. बस.
जे उत्तर येईल ते म्हणजे आपण त्या महिन्यात वापरलेले एकूण युनिट्स. अगदी अचूक हिशोब. आणि सर्वात शेवटी बिल कमी करायचं असेल तर ह्या काही सोप्या गोष्टी नक्की करून बघा. साध्या बल्बऐवजी LED बल्ब वापरा. 5 स्टार रेटिंगची उपकरणं निवडा. टीव्ही किंवा म्युझिक सिस्टम रिमोटने बंद केल्यावर स्टँडबाय मोडवर राहतात, ते मेन स्विचने बंद करा. आणि हो, फ्रीजचा दरवाजा उगाच सारखा उघडू नका. या अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत, पण बिलामध्ये खूप मोठा फरक पाडू शकतात. तर आता बघा, वीज बिलामागचं हे सगळं गणित आपल्या समोर उलगडलं आहे. या माहितीमुळे आता आपल्या हातात एक शक्ती आली आहे, केवळ बिल समजून घेण्याची नाही, तर विजेचा वापर नियंत्रणात आणण्याची. आता पुढच्या वेळी जेव्हा बिल हातात येईल ना, तेव्हा ते आकडे पाहून गोंधळ उडणार नाही. उलट ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार नक्कीच सुरू होईल. मग बचत कधीपासून सुरू करायची